प्रेक्षकांनो, गुन्ह्याला माफी नाही या मालिकेचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. मी अनघा आणि सिरियल ह्या आपल्या नव्या कोऱ्या चॅनलवर. तर आता आपण सुरुवातीला बघतोय की भोसले त्या लग्न संस्थेच्या मालकाला त्याने पकडले आणि त्याची कसून चौकशी करतोय. आणि आता हा म्हणतो की मी माझ्याच क्लायंटचे खून का करेल सर, अहो मी काही केलेलं नाहीये. भोसले त्याला सांगतोय की तुझा सर्व्हर आमचा माणूस नीट करून देईल, तुला फक्त मला ही माहिती द्यायची आहे की ह्या तिन्ही खूनमध्ये एक जे कॉमन फॅक्टर आहे यांची प्रोफाईल कोण चेक करायचं, कुठे कुठे ह्या प्रोफाईल तू पाठवल्यास, हे सगळी माहिती मला डिटेल हवी आहे. तो म्हणतो मी खून केला नाही आहे. भोसले म्हणतो मी तुला कुठे म्हणलं आहे खून केला आहे. असो, आता रावराणेंचा फोन आला आहे की तो किरण सपकाळ सापडला आहे. भोसले म्हणतो घ्या मग ढोल ताशे वाजवायला. आणि आता भोसले पोहोचला आहे पुण्यामध्ये आणि त्या किरण सपकाळला खूप मारहाण करण्यात येते. मोठा बॉडी बिल्डर असा हा गुंड आहे. तो म्हणतो की मी काही केलेलं नाही आहे साहेब, माझ्याकडे गन देखील नाही आहे. आता ही चौकशी सुरू असताना तिथे मोहिनी दुभाषी ह्यांचा फोन आला आहे भोसले साहेबांना आणि भोसले साहेबांचा आवाजच लो झाला आहे. भोसले म्हणतो अरे जरा हळू बोला रे, मी जरा फोनवर बोलतोय. हां, याच्या तोंडात आधी बोळा खूपसा म्हणजे त्या गुन्हेगाराच्या. आणि भोसले त्या कस्टडीमध्येच मोहिनीशी बोलायला लागलाय. हॅलो, काय म्हणताय मॅडम. आता मोहिनी म्हणते सर म्हणजे आपण उद्या भेटणार आहोत ना कॉफीला. तर आता भोसले म्हणतो काय झालं, नाही भेटणार आहोत का मग. तेव्हा मोहिनी म्हणते नाही नाही भेटणारच आहोत, मी त्यासाठीच तुम्हाला फोन केला आहे की आपण उद्या संध्याकाळी भेटूयात 6 वाजता, चालेल ना तुम्हाला. भोसले तिला हो असं म्हणतो आणि पिकअप करायला येऊ का हेही विचारतो. मोहिनी म्हणते नको, मी येईल माझी. आता तिला मोठ्याने आवाज येतो मागून, आ करून ओरडायचा. त्यावरती ती विचारते की तुम्ही कुठे आहात, हा कसला आवाज आहे. भोसले म्हणतो ते मी जिममध्ये आहे. काय आहे ना, इथे लोक खूप वर्कआउट करत असतात आणि मी तर रोज येतो वर्कआउट करायला, संडेला सुद्धा येतो मी. आणि असे लुकडे मुकडे असले ना लोक की त्यांना त्रास होतो ना वर्कआउट करताना, म्हणून ते ओरडतात. रावराणे झालं का तुमचं वर्कआउट. आता मोहिनीला असं वाटतं खरंच जिममध्ये आणि ती म्हणते नाही चालू द्या तुमचं, मी फोन ठेवते, भेटूयात उद्या. तर अशा प्रकारे ह्याचं संभाषण झालं आहे मोहिनीशी आणि पुन्हा एकदा त्या गुन्हेगाराची चौकशी सुरू आहे. तर असो, आता ही संध्या पोहोचली आहे त्या पत्त्यावर. तिने त्या ॲपमधनं त्या नंबरवरनं पत्ता शोधला आहे. आता दार उघडल्यावरती तिथे एक डिकोस्टा म्हणून बाई आहे. आता तिला असं वाटतं की संध्या कुरिअरवालीच आहे. संध्या म्हणते नाही मी कुरिअरवाली नाही आहे, हे बघा माझ्याकडे हा व्हिडिओ आहे मोबाईलमध्ये, तुम्ही प्लीज मला सांगाल का ही गाडी तुमची आहे का. त्या डिकोस्टा बाईला बाजूला सारून तिथे तो माणूस उभा आहे त्याच माणसाने संध्याच्या बाबाला गायब केलं आहे. हा तोच गुंड आहे. आता तो अतिशय उर्मटपणे संध्याला म्हणतो गाडी चोरी झाली आमची आणि दार लावून घेतो आणि त्या डिकोस्टा बाईला ओरडतो तुला काही अक्कल बिक्कल आहे की नाही का, कोणालाही काय दार उघडते तू. आता संध्या पुन्हा दार वाजवते तेव्हा तो पुन्हा दार उघडतो आणि म्हणतो तुला कळत नाही का एकदा सांगितलेलं गाडी चोरी झाली आहे म्हणून. संध्या म्हणते सर प्लीज माझी मदत करा, माझे वडील गायब झालेत, मला तुमच्या मदतीची आवश्यकता आहे, ही गाडी तुमची आहे का प्लीज कन्फर्म करून सांगा ना. तो पुन्हा एकदा तिला म्हणतो एकदा सांगितलेलं कळत नाही का आणि दार लावून घेतो. दार लावल्यानंतर त्याच्या माणसाला फोन करून संध्याबद्दल सांगतो आणि सुपारी पण देतो संध्याची. तर संध्या खाली येते तेव्हा पार्किंगमध्ये तिला ती गाडी दिसते आणि तिथे नंबर प्लेट्स दिसतात तिला एका कोपऱ्यामध्ये खूप साऱ्या. आणि आता संध्या त्या सगळ्या नंबर प्लेट्सचे फोटो आणि त्यात तोही नंबर आहे ज्या नंबरवरनं संध्या इथे या घरापर्यंत पोहोचली आहे. असो, आता वंदनाला सुपारीचा फोन आला आहे आणि ती ही संध्याची सुपारी लगेच देण्यात आली आहे. वंदना म्हणते की मी आज बिझी आहे, मला लक्ष ठेवायचं आहे. त्यावरती तिकडनं तो जो त्या माणसाचा असिस्टंट आहे कोणीतरी मालू म्हणून आहे, तो अतिशय उर्मटपणे वंदनाला म्हणतो काय काम करायचं आहे ग तुला, कपडे धुवायचे आहेत का भांडे घासायचे आहेत. त्यावर वंदना म्हणते तुला काय करायचं आहे रे, लायकीत राहा, सांगितलं नाही एकदा आज काम जमणार नाही म्हणून. आणि वंदना फोन ठेवून देते. असो, आता आपले भोसले साहेब खूपच विचार करतात की ते उद्या कसे दिसणार, कसे हसणार वगैरे वगैरे. त्याने त्याचे काही शर्ट्स काढलेत आणि एकूण टोटल मिळून त्याच्याकडे फॉर्मल 6 शर्ट आहेत. आणि आता मात्र भोसलेला खूप गरज वाटते की त्याच्याकडे नवीन शर्ट असायलाच हवा. त्यातला एक येलो शर्ट तो काढून आरशासमोर स्वतःशीच बोलतोय, जणू काही तो मोहिनीशी बोलतोय, पण त्याला काही तो येलो शर्ट भावला नाही. आता त्याला असं वाटतं यार मला नवीन शर्ट पाहिजे यार. आता तो बोशुंदराला व्हिडिओ कॉल करतोय आणि बोशुंदरा असते बिचारी रस्त्यात, म्हणजे घरी येत असते ती. आता भोसले म्हणतो बोशुंदरा तू कुठे आहेस, मला जरा मदत कर बरं, आता ह्यापैकी कुठला शर्ट मला चांगला दिसेल तो सांग. आता बोशुंदरा म्हणते सर तुम्ही तो मोबाईल आधी नीट धरा ना, मला नीटसं दिसत नाही आहे. आता भोसले तो मोबाईल ठेवतो ड्रेसिंग टेबलवर आणि मग बोशुंदराला नीटसं दिसायला लागलं आहे. आता भोसलेने एक ग्रीन कलरचा आणि एक व्हाईट कलरचा शर्ट घेतला आहे आणि बोशुंदराला विचारतोय की ह्यामधनं कोणता शर्ट मला छान दिसेल. बोशुंदरा विचारते सर तुम्हाला कुठे जायचं आहे कार्यक्रमाला, काय आहे म्हणजे कार्यक्रम काय आहे. भोसले म्हणतो ते सोड ग, आधी सांग कोणता चांगला दिसेल मला शर्ट. आता
ती भोसुंदरा म्हणते सर तो पिकॉक ग्रीन तुम्हाला चांगला दिसेल. आणि भोसले तो शर्ट ठेवून घेतो आणि म्हणतो हां हां वा वा हा छान दिसेल ना नक्की. वसुंधरा म्हणते हो पण तुम्ही सांगितलंच नाही तुम्हाला कुठे जायचं आहे नेमकं. आता ये कुछ ज़्यादा हो गया भोसले जी. आता भोसलेने वसुंधराला ऐकवलंय की तुला काय करायचं आहे आणि तू रस्त्याच्या मध्ये उभी आहेस ना, असा पब्लिकचा खोळंबा करावा का, तू फॉरेन्सिक डिपार्टमेंटमध्ये काम करतेस ना, चल होय घरी, असं म्हणून त्याने फोन कट केला आहे. ये कुछ ज़्यादा रूडली हो गया नाही का. आता वसुंधराकडनं विचारून घेतलं आणि तिला अगदी रूडली इग्नोर केलं असं झालं आहे ते. असो पण आता भोसले तो शर्ट घालतोय आणि मोहिनीशी बोलायची प्रॅक्टिस करतोय. त्याला असं वाटतंय की मोहिनीला हा शर्ट नक्की आवडणार. असो तर आता भोसलेचा हा कार्यक्रम झाला आहे आणि संध्या आणि जमदाडे भेटल्या तिकडे. संध्या जमदाडेला सगळं काही सांगते. त्यावर जमदाडे तिच्यावर ओरडते तू एकटी का गेलीस तिथे, ती खूप डेंजर प्लेस आहे असं मला दिसतंय तुझ्या बोलण्यातनं. काय गरज होती संध्या, अगं तुला काही झालं असतं तर तुझ्या आईने कोणाकडे बघायचं. आता संध्या म्हणते काय करू मॅडम मी, तो बावनकुळे मला नीट उत्तर देत नाही आहे. त्याला म्हटलं तर तो म्हणतो तुझा बाप काय फिल्मस्टार आहे का, म्हणजे काय माझ्या वडिलांनी फिल्मस्टारच असायला हवं का, आम्ही लोकांनी काय करायचं. तुम्हाला सवय असेल रोज माणसं गायब होण्याची, पण माझे बाबा रोज रोज नाही गायब होतो. माझ्या घराचे आधार आहेत ते, मला कसे करून माझ्या बाबाला शोधायचे, मी काय करू तुम्हीच सांगा. आता असं म्हणून संध्या रडायला लागते. तेव्हा जमदाडे तिला शांत करते आणि विचारते तिथे काय झालं मला सगळं डिटेल सांग. आणि आता तिने सगळं डिटेल सांगितलं आहे संध्याने. आता जमदाडे म्हणते हे खूप सिरियस आहे, तू टेन्शन घेऊ नकोस, मी तुला मदत करतीच आहे ना, तू असं मनाने काही करायला जाऊ नकोस. असो आता भोसले आणि शेरेकरचं संभाषण दाखवलंय. भोसले शेरेकरला रिपोर्ट करतोय की 3 खून झाले आहेत, 2 मुंबईमध्ये आणि 1 पुण्यामध्ये. त्यामध्ये एक्स फॅक्टर म्हणजे तो जो सेम फॅक्टर आहे ते म्हणजे तो हंस, कागदाचा हंस आणि ते गुलाबाचं फूल. शेरेकर म्हणतो आणखीन काय अजून कॉमन आहे. तर भोसले म्हणतो ती लग्न संस्था, त्यामध्ये त्यांनी स्वतःची नावं रजिस्टर केली आहे, मी त्या मालकाची चौकशी करतोय. तर आता शेरेकर इथे उगाच पर्सनल झाला आहे, म्हणजे जशी त्याची सवय. शेरेकर म्हणतो काय आहे ना या लग्न संस्थेचं वगैरे काय मला माहिती नाही रे भोसले, तुला जास्ती अनुभव असेल. काय माझ्यासाठी तर रांगा लागल्या होत्या रे लग्नासाठी, हे सांगायची खरंच गरज नव्हती. असो इन ब्रॅकेट. तर आता भोसले म्हणतोय सर काय आहे ना मी सगळी कसून चौकशी करतोच आहे. त्यावर शेरेकर म्हणतो मला अशी उडवाउडवीची उत्तरं देऊ नकोस रे, मला मीडियावाल्यांना उत्तर द्यावं लागतं, ते असे बोलायला लागले ना की मग घाबरायला होतं. आता भोसले म्हणतो काय सांगताय सर, तुम्ही मीडियावाल्यांना घाबरताय, मला तर असं वाटलं की तुम्हाला असं झालं असेल कधी पत्रकार परिषद घेऊन कधी नाही. आता शेरेकर त्याच्या या उत्तरावर चिडतो आणि म्हणतो भोसले पर्सनल व्हायची गरज नाही आहे. भोसले म्हणतो मी पर्सनल कधीच होत नाही. काय आहे ना तुमचा चेहरा पाहिला ना की मला काय होतं मला कळतच नाही. काय आहे ना मी जर पर्सनल झालं असतं तर तुम्ही आतापर्यंत मला सस्पेंड केलं असतं. शेरेकर म्हणतो मी तुला तेच सांगतोय की नको होऊस पर्सनल, मी सुद्धा काम करतो रे, पण माझ्याकडनं एक चूक झाली म्हणून तू मला इतकं ऐकवू नकोस, मी पण माणूस आहे शेवटी, सुपर कॉप असलो तरी काय झालं. अरे देवा. भोसले म्हणतो हो का ठीक आहे ना, मग मला पण माझ्या कामात खूप पॅशन आहे आणि मी माझं काम पॅशन आहे म्हणूनच करतो, उगीचच दाखवायला मी कामं करत नाही. असो आता ह्यांच्या ह्या वादावरती त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केला आहे. पुढे आपण बघतोय की जमदाडे आणि भोसले या दोघांचं बोलणं ऐकवलं आहे. आता भोसले म्हणतो की या सगळ्या खुनांमध्ये आणखीन एक फॅक्टर कॉमन आहे, आता काय तो आपल्याला ऐकवला नाही आहे. आणि ह्या संध्याच्या बहिणीला काही गुंड छेडताय आणि आता जमदाडे पोहोचली आहे एका बंगल्यावरती. ती तिथून भोसलेला फोन करायचा प्रयत्न करते आणि त्या बंगल्यावरती एका मुलीने गळफास घेतलाय. आता बहुतेक तरी मला ही डिकोस्टा बाई आहे असं जाणवतंय प्रेक्षकांनो. आता बघूयात कोण आहे ही. थोडक्यात काय आणखीन एक खून, हा कोणाचा आहे हे लवकरच कळेल. पण आता हा रिव्ह्यू तुम्हाला कसा वाटला हे मात्र मला नक्की कमेंट करून कळवा आणि प्लीज रिव्ह्यूला लाईक करायला विसरू नका. प्रेक्षकांनो खास तुमच्या आग्रहास्तव मी हा रिव्ह्यू देते आणि खरंच खूप एफर्ट घेऊन देते. मला सकाळी 5:30ला उठायचं असतं प्रेक्षकांनो, ऑप्शनच नाही आहे माझ्याकडे. तुम्ही माझ्या फॅमिलीसारखे आहात म्हणून मी तुमच्याशी पर्सनल बोलते. असो तर आता हा रिव्ह्यू कसा वाटला नक्की कळवा, लाईक करायला विसरू नका आणि चॅनल सबस्क्राईब करायला सुद्धा. धन्यवाद.